देवळाली मतदारसंघामध्ये महायुतीतील उमेदवारीबाबत निर्माण झालेला गोंधळ अखेर संपुष्टात आला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरणारे या ठिकाणी आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संभ्रम दूर केलाय। सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना दिलेला एबी फॉर्म अवैध असल्याचं जाहीर केलंय। या घोषणेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरेच असल्याचं स्पष्ट झालं आहे। गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गोंधळामुळे कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात होते, मात्र पवारांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता आली आहे। सरोज अहिरे यांनी देवळाली गावातील गांधी पुतळा, शनेश्वर महाराज मंदिर, मारुती मंदिर, पाराचा गणपती या ठिकाणी दर्शन घेऊन सरोज अहिरे यांनी प्रचाराला प्रारंभ केला। प्रचाराच्या दौऱ्यात धनगर गल्ली, तेली गल्ली, कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर, मौलाना आझाद रोड, गांधीधाम, भागवत गल्ली, बाजारपट्टी, मोहम्मद मिदिया चौक आणि थोरात चौक या भागांमध्ये मतदारांशी संवाद साधला। प्रचाराच्या दरम्यान शेकडो महिलांनी औक्षण करून सरोज अहिरेंचं स्वागत केलं। ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारून त्यांनी देवळाली मतदारसंघातील विकासासाठी आपला निर्धार व्यक्त केला। विकासाच्या अजेंड्यासाठी सध्या सरोज अहिरे यांनी प्रचार सभेमध्ये बोलताना मतदारांसमोर आपले विचार मांडले। मी देवळाली मतदारसंघामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असून मतदारांचा पाठिंबा मिळवून पुन्हा विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं। राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांनी जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राला साक्षी ठेवून जे पत्र वाचलेलं आहे त्याच्यावर जर या उमेदवारांचा विश्वास नसेल तर या किती विश्वासाच्या पात्र आहेत हे जनतेने ठरवावं। कारण माननीय अजितदादांनी भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचं पत्र, जे सचिव आहेत शिवसेना पक्षाचे, त्यांचं पत्र हे जाहीर सभेत वाचून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे पत्र खोटं आहे, खरं आहे आणि मग यांची स्वभाव किंवा यांची मानसिकता काय आहे ते मतदारसंघाने लक्षात घ्यावं। प्रामुख्याने ज्या वेळेला काढलं त्यावेळेला प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं। 8 तारखेचं पत्र आहे, इतकं उशिरा का काढलं म्हणून प्रश्न निर्माण होतोय किंवा अधिकृतरित्या त्यांच्या कुठल्याही नेत्यानं ते जाहीर केलेलं नाहीये। माझं काल दादांशी या बाबतीत बोलणं झालं, कारण ते पत्र दुपारीच मला व्हॉट्सअपला आलेलं होतं, परंतु ते व्हायरल करायचं नाही किंवा प्रसिद्ध करायचं नाही याच्या सूचना आम्हाला होत्या। या सूचनांचं आम्ही पालन केलं आणि संध्याकाळी जेव्हा माझे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा जर सभेत येऊन ते जाहीर घोषणा करणार होते तर आमच्यासारख्याने त्यावर बोलावं हे योग्य नव्हतं, म्हणून आम्ही माननीय दादांच्या येण्याची वाट बघितली आणि त्या माध्यमातून जे काही पत्र मिळालेलं आहे 8 तारखेचं पत्र नक्कीच आहे। जेव्हा माघारीचा दिवस हा 4 तारीख होता, 4 तारखेलाही आपण बघितलं की शिवसेनेचे जे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी जाऊन घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की ही माघार आम्ही घेतो आहे, परंतु माघारीची वेळ पूर्ण 3 वाजता होऊन गेलेली असल्यामुळे माघार ती होऊ शकली नाही। बॅलेटवर धनुष्यबाण हे कंटिन्यू राहिलेलं आहे। मग जर हे पत्र खोटं नव्हतं तर मग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं, माननीय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी 2 ते 3 वेळा ज्या बाईट दिल्या त्याला आपण काय म्हणणार आहात? तर हे कुठेतरी शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं आणि नाशिकमध्ये देवळाली मतदारसंघात विशेष लक्ष घालावं आणि आपल्या कार्यकर्त्यांना जसं आम्हाला सूचना मिळालेल्या आहेत की जिथे महायुतीचे उमेदवार असतील, जसं शिटलरशाही मतदारसंघात राहिलेली नाहीये, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाला कळतं आहे। आपल्या माध्यमातून आज जे काही बघतायत लोक, महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे, देशात चाललेलं आहे, हे सर्व लोक जाणतात। त्याच्यामुळे लोक कालची आपण गर्दी बघा, आम्ही पेड लोक घेऊन फिरत नाही, आम्ही बाहेरून लोक बोलवलेले नाही, हे जे आमचा प्रचार करत फिरतील हे सर्व लोक स्थानिक आहे। याच्यातून एक जर माणूस आपण जर दाखवून दिला की बाहेरून कुठेतरी भाडेकरी आणलेला आहे तर नाही, त्याच्यामुळे भाडेकऱ्यांची मला गरज पण नाहीये। माझ्या मतदारसंघातले स्थानिक मतदार हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि झालेला अन्याय आहे त्याला न्याय देण्याचे काम माझी मायबाप जनता 23 तारखेला करेल। भारत चव्हाण, न्यूज टुडे, नाशिक।